नमस्कार. व्यंकटेशा बिझनेव सेंटरच्या बिझनेसच्या बाराखडीमध्ये आजचा टॉपिक आहे इम्पॉर्टन्स ऑफ सेल्फ मोटिवेशन इन बिझनेस. मोटिवेशनचे दोन प्रकार पडतात. एक एक्सटर्नल मोटिवेशन, म्हणजे कोणतरी तुम्हाला मोटिवेट करतोय, मग तो एखादा स्पीकर असेल सेल्फ डेव्हलपमेंटचा किंवा बिझनेस डेव्हलपमेंटचा किंवा मोटिवेटर असेल, त्याचं लेक्चर ऐकून तुम्ही मोटिवेट होताय, किंवा तुम्ही एखादं पुस्तक वाचून मोटिवेट होताय, किंवा कोणतरी लीडर तुम्हाला सांगतोय की तुम्ही हे काम करा आणि त्याच्या सांगण्यावरून तुम्ही मोटिवेट होताय. तर हे फॅक्टर्स जे झाले हे एक्सटर्नल मोटिवेशन झालं. एक्सटर्नल मोटिवेशन हे फारसं बिझनेसच्या बाबतीमध्ये फार इफेक्टिव्ह होऊ शकत नाही आहे. त्याचं इम्पॉर्टन्स नाही असं नाही आहे. काही काळापुरतं तुम्हाला एक किक मिळेल आणि तुम्ही मोटिवेट राहाल, पण लॉंग टर्म जर तुम्हाला काम करायचं असेल आणि बिझनेस ही एक लॉंग टर्म प्रोसेस असल्यामुळं एक्सटर्नल मोटिवेशन इथं फारसं काम करू शकत नाही आहे. फार तर नोकरीमध्ये तुम्हाला हे चालू शकेल. नोकरीचा माइंडसेट आणि बिझनेसचा माइंडसेट हा टोटली डिफरंट असल्यामुळं बिझनेस ज्यांना करायचा आहे किंवा बिझनेसमन जे आहेत त्यांना सेल्फ मोटिवेट असणं गरजेचं आहे. इथं तुम्हाला कोणी सांगत बसणार नाही की ही गोष्ट तुम्ही करा, ही स्कीम तुम्ही राबवा, हे प्रोडक्ट नवीन तुम्ही इथं लॉन्च करा, ही सर्विस तुम्ही चालू करा, असं इथं तुम्हाला कोणीही सांगणार नाही आहे. तुमच्या बिझनेसच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी ज्या आहेत त्याचं डिसिजन्स ॲज ए बिझनेसमन म्हणून तुम्हालाच घ्यायचं आहे. त्यानंतर जेव्हा आपण एखादी काहीतरी नवीन चालू करतो, एखादी सर्व्हिस किंवा एखादं प्रोडक्ट किंवा एखादी स्कीम, तर त्याला सक्सेसच मिळेल असं कधी होत नाही. जरी फेल्युअर जरी आलं तरी फ्रस्ट्रेट न होता परत जोमानं काम करत राहणं आणि ह्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं हे ॲज ए बिझनेसमन गरजेचं असतं. आणि ह्यामध्ये सेल्फ मोटिवेट हा फार मोठा रोल प्ले करतो. एका वेळेवर तुम्ही ऑफिसला तुमच्या बिझनेसमध्ये जाणं, सिच्युएशन्स पाहून वेळेचं कमी जास्त पणा करणं, तुमच्या बिझनेसच्या फॅक्टरनुसार सीझननुसार विविध प्रकारच्या जाहिराती करणं किंवा बिझनेसचे टाईम एक्सपांड करणं, हे सगळं तुम्ही सेल्फ मोटिवेट असल्याशिवाय हे करू शकणार नाही आहेत. उदाहरणार्थ आता उन्हाळा चालू आहे, आईस्क्रीम पार्लर जे आहेत किंवा ज्यूस सेंटर्स जे आहेत त्यांनी हा विचार केला पाहिजे की मी जास्त वेळ माझा बिझनेस चालू ठेवेल संध्याकाळी 10-11पर्यंत, तर त्यांना ते फायदेशीर होऊ शकेल. मग हे जे स्वतःला इन्स्ट्रक्शन द्यायचं काम जे आहे, स्वतःहून करायची जी गोष्ट आहे ती तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार आहे. तुम्हाला कुणी दुसरं एखादा एक्स व्यक्ती सांगणार नाही आहे की तुम्ही बाबा तुमचा बिझनेस आता उन्हाळा असल्यामुळे तुम्ही जास्त वेळ चालू ठेवा. आमच्या ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनमध्ये कॉम्प्युटरच्या मध्ये देखील व्हॅकेशन पिरियड जो असतो तो पीक पिरियड असतो. ह्या केसमध्ये देखील आम्ही इन्स्टिट्यूटचे टायमिंग जे आहे, जे रुटीन टायमिंग जे असतं किंवा 9 किंवा 9 ते रात्री 8पर्यंत, तसं न करता इव्हन आम्ही 7ला देखील बॅचेस चालू करतो, कारण की उन्हाळा आहे, लवकर दिवस उजाडतो. तर ह्या सगळ्या डिसिजन जे आहेत ह्या सेल्फ मोटिवेट असल्याशिवाय तुम्ही करू शकणार नाही आहेत. तर बिझनेसमध्ये तुम्हाला यशस्वी जर व्हायचं असेल तर तुम्हाला सेल्फ मोटिवेट असणं गरजेचं आहे. आणि ते 1-2 दिवस नाही आहे, तर महिनोन्महिने वर्षानुवर्ष एका दिशेनं एका ऊर्जेनं तुम्हाला काम करावी
काम करावं लागेल. एक्सटर्नल गोष्टी तुमच्या साठी सुटेबल असतील किंवा नसतील, सिच्युएशन तुमच्यासाठी सुटेबल असेल किंवा नसेल, फेल्युअर येईल किंवा सक्सेस मिळू शकेल, तरी तुम्हाला निरंतर एका दिशेनं चालत राहावं लागणार आहे. तरच तुम्ही बिझनेसमध्ये लॉंग टर्म काम करू शकता. यासाठी एक्सटर्नल काही मोटिवेशन घ्यायची जर गरज पडली तर तुम्ही अवश्य घेऊ शकता. पण इम्प्लिमेंटेशन त्याचं जे आहे, नुसतं मी ऐकलं आणि थांबलो तर उपयोग नाही आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन तुमच्या बिझनेसमध्ये मात्र तुम्हाला स्वतःलाच करावं लागणार आहे. तर सर्व बिझनेसमॅनना मी सांगू इच्छितो की सेल्फ मोटिवेट राहा. एक्सटर्नल मोटिवेशनवर फार डिपेंड राहू नका आणि सतत एका ठराविक ऊर्जेनं, उत्साहानं, जरी कमी जास्त सिच्युएशन काही झाली तरी आपल्या बिझनेसवर फोकस करून, आपल्या कामावर फोकस करून निरंतर चालत राहणं, त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवणं, टाईम, क्वालिटी, सर्व्हिस यामध्ये आणि नवीन नवीन काहीतरी आपल्या बिझनेसमध्ये सतत करत राहणं, हे बिझनेसच्या सक्सेसच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे. तर नक्कीच आपण ॲज अ बिझनेसमन सेल्फ मोटिवेट निरंतर राहूया, या शुभेच्छासह आजचं सेशन थांबवतो. खूप खूप धन्यवाद.